आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाण्यात अवैध वाळू वाहतुकी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली। तब्बल 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। सटाणा ताहराबाद रोडवरून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली। संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना ताहराबादकडून सटाण्याकडे येणारा एक हायवा पोलिसांच्या नजरेस पडला। पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गौण खनिज म्हणजेच वाळू आढळून आली। वाळू वाहतुकी संदर्भातील वैध परवाना आणि कागदपत्रांची मागणी केली असता चालकाकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसल्याचं स्पष्ट झालं। यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत हायवा आणि अंदाजे 16 ब्रास वाळू जप्त केली। एकूण 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी चालक गणेश दिलीप अहिरे वय वर्ष 28 राहणार दहिवड तालुका देवळा याच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र वाहन मालकावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान पोलिसांकडून अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केली जात असताना महसूल प्रशासनाला ही वाहनं दिसली नाहीत का असा सवालही उपस्थित केला जातोय। सटाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल जाधव करत आहेत।